like a body in stuff. पूर्णपणे स्वतःला रिलॅक्स करायचं आहे. आपले डोळे बंद आणि पूर्ण शरीराला सांगायचं आहे रिलॅक्स. आपणच आपल्या शरीराला ही सूचना देत आहोत, ही एनर्जी देत आहोत. शरीरातील प्रत्येक अवयव, प्रत्येक अणुरेणू आणि शरीरातल्या या श्वास आणि उच्छ्वासाबरोबर पण अजून आणि अजून पूर्णपणे रिलॅक्स होत आहोत. हळूहळू जसं जसं हे शरीर पूर्णपणे रिलॅक्स होत आहे, मनामध्ये एक दिव्य शांतता, प्रसन्नता, प्रेम, विश्वास याची जाणीव आपल्याला होत आहे. प्रत्येक श्वास आणि उच्छ्वासाबरोबर एक ही सुंदर शरीरातील लय आपण आता पकडत आहोत. शरीर जणू काही एका सुंदर अशा सुंदर असं वाद्य आहे आणि त्याची लय आता आपल्याला मिळत आहे. अतिशय रिलॅक्स आणि पूर्णपणे रिलॅक्स. आणि आता आपण सर्व देवदूत, आर्कएंजल्स, होली एंजल्स, होली मास्टर्स, आपले गुरुतत्व श्री स्वामी समर्थ महाराज, ब्रह्मचैतन्य महाराज, महाअवतार बाबाजी, बाबाजी आणि दिव्य कृपेच्या साक्षीने आपण आवाहन करत आहोत एका दिव्य शक्तीला, दिव्य ऊर्जेला, ज्याने आपल्याला क्षमा आणि क्षमा मुक्ती ही आपल्याला मिळत आहे आणि मिळणार आहे. हे भगवान शिव, शिवा, मां शक्ती, तुमचे आशीर्वाद आणि तुमची ऊर्जा आमच्या पर्यंत मिळत आहे. आपल्या सर्व आध्यात्मिक गुरु आणि आध्यात्मिक मार्गदर्शक यांच्याशी आपण आता जोडले गेलेलो आहोत. आणि आता कल्पना करा, तुम्ही एका सुंदर, शांत आणि प्रकाशमय ऊर्जेच्या वलयामध्ये आहात. ही ऊर्जा भगवान शिवांकडनं, आपल्या गुरुतत्वाकडनं, सर्व देवदूतांमधून, आपल्या क्राउन एनर्जी सेंटर मधून संपूर्ण शरीरामध्ये आणि आपल्या अवतीभोवती पसरलेली आहे. आणि या ऊर्जेचं एक सुंदर असं वलय आपल्या आजूबाजूला, आपल्या शरीरामध्ये
तयार झालेलं आहे आणि हेच सुंदर वलय आणि हा प्रकाश आता धरणी मातेबरोबर पण जोडला गेला आहे. आजूबाजूला शुभ्र सोनेरी आणि गुलाबी असे रंग पसरलेले आहेत. आपल्या देवदूतांचा, आपल्या गुरूंचा, आपल्या गुरुतत्वाचा, धरणी मातेचा आणि आकाश विद्याचा हा आशीर्वाद, या दिव्य ऊर्जा, दिव्य प्रेम आणि दिव्य प्रकाश यांनी आपल्या संपूर्ण शरीरामध्ये पसरलेला आहे. हा प्रकाश आपल्यावर बरसत आहे. जणू काही एका झऱ्याच्या मध्ये आपण उभा आहोत, एका वॉटरफॉल मध्ये आपण आहोत. संपूर्ण शरीर, मन, आत्मा स्वच्छ होत आहे, निर्मळ होत आहे. रिलीज आणि लेट गो. पूर्णपणे स्वतःला मोकळं सोडा. आपण सुरक्षित आहोत. आपण या भगवान शिवाच्या कृपेत आहोत आणि आता आपण स्वतःला पूर्णपणे मुक्त करण्यासाठी तयार आहोत. सर्व प्रकारच्या नकारात्मक ऊर्जा, शक्ती, घटक, घटना या सर्वांना आता आपण स्वतःला सोडवण्यासाठी, मुक्त करण्यासाठी आता तयार आहोत. आता आपल्या हृदयाकडे अतिशय माधुर्याने बघायचं आहे. आपल्या गुरूंचं स्मरण करायचं आहे. जणू हृदयामध्ये एक सुंदर गुलाबी कमळच उमलत आहे आणि त्याचा तो गुलाबीसर प्रकाश आपल्या अवतीभोवती आता पसरत आहे. शांततेत या कमळामधून प्रेम, शांती आणि करुणेचा प्रकाश आता बाहेर पडत आहे. जसा हा प्रकाश आपल्या अवतीभोवती पसरत आहे, त्याच पद्धतीने आता तो हळूहळू एक्सपांड होत आहे. तो एक्सपांड होताना आता ज्या व्यक्तींमुळे, ज्या प्रसंगांमुळे किंवा ज्या आठवणींमुळे तुमच्या मनात अजूनही राग, द्वेष, दुःख, खंत, टोचणी, ती व्यक्ती आणि तो प्रसंग आता तुमच्या समोर उभा
राहिलेला आहे. स्वतःला फोर्स करायचं नाहीये. हळुवारपणे फक्त या भावनेची, या हिडन एनर्जीची जाणीव आपल्याला होत आहे. कदाचित ते तुमचे आई बाबा असतील, तुमचे ऑफिस मधले कलिग्स असतील, कदाचित अशा व्यक्ती असतील की ज्यांना आता तुम्ही ओळखतच नाही आहात. तुमचे भाऊ बहीण, कदाचित तुमची खूप लाडकी व्यक्ती सुद्धा आता तुमच्या समोर उभी राहू शकते. जबरदस्ती करू नका. जस्ट लेट गो. जस्ट बी अवेअर ऑफ दॅट एनर्जी. आपल्यामधून येणारा हा दिव्य गुलाबी प्रकाश हा त्या व्यक्तींपर्यंत हळुवारपणे एका कॉर्ड मध्ये कनेक्टेड आहे. एका नाळेने आपण बांधले गेलो आहोत. या नाळेमधून हा प्रकाश आपण पास करत आहोत. मनापासून म्हणा, मी माझ्या आत्ताच्या जन्मापासून आणि माझ्या आधीच्या जन्मापासून जर मी तुम्हाला काही दुःख, कष्ट, वेदना दिल्या असतील तर मला माफ करा. आय सीक फॉर द फॉरगिवनेस. आता या जन्मामधलं हे ओझं बास. मला माफ करा आणि मी तुमची माफी आता स्वीकारत आहे. आय नो यू आर फॉरगिव्हिंग मी. माझ्या पहिल्या जन्मापासून किंवा तुमच्या पहिल्या जन्मापासून जर तुम्ही मला काही दुःख, कष्ट आणि वेदना दिलेल्या असतील तर मी तुम्हाला माफ करत आहे. लेट गो. आय रिलीज. या कर्माच्या जाळ्यापासून आपण एकमेकांना आता मुक्त करूयात, पूर्णपणे मुक्त करूयात. माझ्याकडून किंवा तुमच्याकडून जर काही नकळत मला दुःख, कष्ट आणि वेदना झाल्या असतील तर त्या सर्व आपण आता सोडत आहोत. ते ओझं घेऊन आता आपण या दिव्य ऊर्जेमध्ये रिलीज करत आहोत. मी स्वामींना सांगते, हे माझ्या स्वामी महाराजा, आता या वेदनेचं ओझं, या कष्टाचं ओझं, या दुःखाचं ओझं मी तुला शरण जाते. हे रिलीज करा. हळूहळू एका व्हायलेट लाईट मध्ये, पवित्र प्रकाशामध्ये ही ऊर्जा जसा एखादा काळा कलर असतो, हा कलर या ऊर्जेमध्ये निघून जात आहे. तुमच्यामधूनही आणि समोरच्या व्यक्ती, ऊर्जा, वस्तू, घटना याच्यामधूनही पूर्णपणे निघून जात आहे. माझ्याकडून जर काही चुका झाल्या असतील, काही चुकीचे निर्णय झाले असतील, पण मी स्वतःला दोष देणं आता सोडत आहे. स्वतःलाही पूर्णपणे माफ करा. पूर्णपणे ही ऊर्जा दोघांमधूनही, धरणी मातेपासून ते पूर्णपणे
आकाश गंगेपर्यंत ही ऊर्जा आणि हा ऊर्जेचा प्रवाह जणू एका व्हायोलेट फ्लेम मध्ये आहे आणि ही पूर्णपणे नकारात्मक ऊर्जा आपल्यामधून, आपल्या दोघांमधून, या घटनेमधून आणि या कॉर्ड मधून रिलीज होत आहे. क्लिअर होत आहे, ट्रान्सम्यूट होत आहे. ओम आणि पद्मे प्रत्येक जपाबरोबर हे मन हलकं आणि हलकं होत आहे आणि हा सुंदर गुलाबी रंग आता एका गोल्डन कलर मध्ये, सुवर्ण प्रकाशामध्ये आता ट्रान्सम्यूट होत आहे. सर्व गाठी आता सुटत आहेत. आपले देवदूत आर्कएंजल मायकल आता आपल्या समोर उभे आहेत आणि मायकलच्या हातातील दोन्ही तलवारी ह्या आपल्या दोघांमधील ही कॉर्ड आणि हे कनेक्शन आता पूर्णपणे रिलीज करत आहेत. हे टॉक्सिक कनेक्शन आता या जन्मापासून, आदल्या जन्मापासून पुढच्या कुठल्याही इन्कर्नेशन पर्यंत सर्व काही टॉक्सिक कनेक्शन्स आता कट होत आहेत. कॉर्ड्स कट, कॉर्ड्स कट, कॉर्ड्स कट. आपल्यामध्ये आणि आता या सर्व व्यक्तींमध्ये सर्व प्रकारच्या नकारात्मक ऊर्जा आता रिलीज झालेल्या आहेत. ही बंधनं आता मुक्त झालेली आहेत आणि त्याचा पूर्णपणे आपण स्वीकार केलेला आहे. या संपूर्ण शक्तीचा, संपूर्ण ऊर्जेचा आपल्या भावनिक, आध्यात्मिक, अतिभौतिक या संपूर्ण विश्वावर आता एक दिव्य प्रकाश आणि दिव्य ऊर्जा आणि त्याचं वलय आता निर्माण झालेलं आहे. I am love. I am unconditional love.
दिव्य प्रेम आहे. मी माझ्या गुरूंना पूर्णपणे शरण आलेलो आहे. मी माझ्या आत्म्या आणि परमात्म्याबरोबर पूर्णपणे जोडलेलो आहे. I, the soul, I salute the divinity within all. I'm one with God, I'm one with all. मीच या देवाचा अंश आहे आणि मीच या शक्तीचा अंश आहे. माझ्यातील सर्व नकारात्मक ऊर्जा या आता मी शिवालाच अर्पण केलेला आहे, शक्तीलाच अर्पण केलेला आहे. आपल्या देवदूतांनी आपल्या त्या आजूबाजूला एक सुंदर असं सुवर्ण कवच तयार केलेलं आहे. This is divine shield. The shield is internally permeable, impregnable. ज्या ज्या वेळेला तुम्ही या दिव्य ऊर्जेचं स्मरण कराल त्या त्या वेळेला हे दिव्य कवच आपल्या बरोबर असणार आहे. पुन्हा एकदा दीर्घ श्वास घ्यायचा आहे, दीर्घ श्वास बाहेर सोडायचा आहे. नमस्ते मुद्रा. असतो मा सद्गमया तमसो मा ज्योतिर्गमया मृत्युर्मा अमृतं गमय. Lead me from the unreal to real. Guide me to let go of all the illusions, falsehood, and ignorance towards the ultimate truth. Lead me from the darkness to the light, to dispel the darkness of any confusions and guide me to the spiritual wisdom. Hey Bhagwan Shiv Shiva, lead me from the death to the immortality. Release me from the fear of mortality and awaken me to my eternal and infinite nature. शांति शांति. पूर्णपणे आता आपण आपल्या शरीरामध्ये परत आलेलो आहोत. आपल्या मनाला आपल्या गुरूंना धन्यवाद द्यायचे आहेत. आपल्या आत्म्याला, आपल्या हायर सेल्फला धन्यवाद द्यायचे आहेत. आणि आज इथे सर्व उपस्थित असलेल्या दिव्य आत्मा, ऑल द इनविजिबल विजिबल हेल्पर्स, हीलिंग एंजल्स, हीलिंग गाइड्स या सर्वांना आपण धन्यवाद द्यायचे आहेत.
श्री स्वामी समर्थ. ज्या वेळेला तुम्हाला छान वाटेल, त्यावेळेला आपले डोळे हळुवारपणे उघडायचे आहेत. एक सुंदर अशी स्माइल द्यायची आहे आणि असंच प्रेम आणि ऊर्जा यांनी सर्वांना ब्लेस करायचं आहे. Thank you so much for joining today's meditation. This is Acharya Manasi from Galaxy Beyond Possibilities.